सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपांना उत्तर दिलं। दरम्यान आमदार आदित्य ठाकरे यांना एकनाथ शिंदेंबाबत प्रश्न विचारला तेव्हा टीका करताना थोडी लाज एकनाथ शिंदेंनी बाळगली पाहिजे असं जोरदार उत्तर आदित्य ठाकरेंनी दिलंय। ज्यांनी हिंदुत्व सोडलं, सत्ता आणि खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, पण त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकताही नाही। मी एवढंच सांगेन, अमित शाह यांच्यावर आणि आरएसएसवर उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। संघ ही राष्ट्रभक्त आणि देशभक्त संघटना आहे। देशावर संकट आलं तेव्हा त्याची प्रचिती आली आहे। अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत। 370 कलम रद्द करणं हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं, ते अमित शाह यांनी केलं। त्यांच्याबाबत असं वक्तव्य करणं दुर्दैवी आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले। मुंबई ज्यांनी अनेक वर्षे लुटली, मुंबईची तिजोरी धुतली आणि कोविड काळात रुग्णांच्या खिचडी गिळली, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातलं डांबर खाल्लं, मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, अशा लोकांनी अमित शाह यांच्याबाबत बोलणं ही शोकांतिका आहे। त्यांचा बॅलन्स गेलेला दिसतो आहे, त्यामुळे ते काहीतरी असंबद्ध बडबड करत आहेत असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं। ज्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांना उत्तर दिलं। आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला। एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी, त्यांना पहिल्यांदा आमदार मंत्री कोणी केलं? आत हेच विषारी साप आता ॲनाकोंडाला चावायला निघाले आहेत, अशा शब्दात आदित्य यांनी एकनाथ शिंदेंवर जहरी टीका केली।